नमस्कार भावांनो, गायकवाड साहेबांचा पिक्चर खरोखर मोकाशी साहेबांच्या म्हणजे वाळवी एवढा खरोखर चांगला, जबरदस्त, उत्कृष्ट आहे का, त्याच्या टक्करीचा आहे का, हेच या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. भावांनो, तुम्हाला जर वाळवी, अंधाधुन हे पिक्चर आवडले असतील तर तुम्हाला हा पिक्चर आवडेलच असं काही सांगता येत नाही. आता असं मी का म्हणा लागलोय ते तुम्हाला व्हिडिओत पुढे कळेल. आता चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचं कथानक पूर्णपणे एका बॅगेभोवती फिरतंय. याच्यामध्ये एक पॉलिटिशियन आहे, त्याला त्याच्या पार्टीकडून ती बॅग मिळालेली असते. आता ती बॅग कशासाठी मिळालेली असते? पुढे इलेक्शनला पैसे वापरायसाठी मिळालेले असते. आता तो जो पॉलिटिशियन असतोय तो त्याच्या एका मित्राला सांगतोय की अशी अशी इथून बॅग एक देणार आहे आणि ती बॅग घेऊन ये. मग तो जो एकाला सांगतोय तो त्याच्या मित्राला सांगतोय की इथं जा आणि तिथून ही बॅग घेऊन ये. मग तो जो सांगतोय ते एका तिसऱ्या मित्राला सांगतोय. आता तिथं जी बॅग तो ठेवतोय, आता त्या गाडीमध्ये बॅग ठेवतोय आणि बॅग ठेवल्यानंतर ती ज्या म्हणजे गंतव्यस्थानाला जाणार असते ना, तिथं ती पोचत नाही. आता ती का पोचत नाही, कशी पोचत नाही ते तुम्ही पिक्चरमध्ये बघा. म्हणजे काय मिसमॅचिंग होतं, तिथं काय चुकतं मुकतं, कशी काय ती बॅग चुकते, गहाळ होते, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघा. म्हणजे एक छोटासा खेळ तिथं दाखवलेला आहे. म्हणजे एकमेकावर जबाबदाऱ्या ढकलणं आणि ते भचा मा झाल्यासारखं आहे एकंदरीत. मुद्दा काय, ती बॅग जिथून निघालेली असते जिथं पोचण्यासाठी तिथं पोहोचत नाही. ती बॅग पोचते सुहास जोशी यांच्या ठिकाणी. आता त्यांचं पात्र जबरदस्त. या कथानकाबद्दल बोलूया. ती जी बॅग तिथं पोचते ना, त्या बॅगेत असतात पैसे. आता ती बॅग तिथं गेल्यानंतर त्या बॅगेला आता शोधायचं काम चालू होतंय. आता बॅगेला शोधायचं काम चालू झाल्यानंतर ती काय करतात की पहिला त्यांच्या प्रायमरी लेवलला शोधायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या हातनं काय होत नाही. मग ते जातात कायद्याकडे, म्हणजे आपल्या पोलिसांच्याकडे जातात. आता तिथून ती बॅग शोधायचे जे काही टप्पे चालू करतात ते शोधत असताना त्यांना ज्या काय अडचणी येतात ते सगळं. आता शेवटी ती बॅग ज्याची त्याला मिळते का नाही, आणि बाकी याच्यामधली जे छोटी छोटी कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे छोटी छोटी जी पात्र आहेत त्यांच्या आपापसातल्या स्टोऱ्या आहेत, त्या स्टोऱ्या त्यांना कुठंपर्यंत घेऊन जातात, याची तुम्हाला उत्तरं पाहिजे असतील तर तुम्हाला हा चित्रपट बघायला पाहिजे. आता मुद्द्याचं बोलूया. हा खरोखर वाळवी एवढा चांगला पिक्चर आहे का? त्याचं उत्तर आहे सरळ सरळ नाही. वाळवी परेश मोकाशी सर यांचा खरोखर एक डार्क कॉमेडीवाला, सस्पेन्स थ्रिलर मिस्ट्रीवाला एक जबरदस्त टॉपनॉच पिक्चर होता. वाळवीबरोबर याचं कंपॅरिझन होणं म्हणजे मी तर म्हणतोय नाहीच आहे. कारण गायकवाड साहेबांचं जे काही दिग्दर्शन आणि लेखन आहे ना, यातलं उजवं ठरलंय ते म्हणजे यांचं दिग्दर्शन. लेखनात थोडे कमी पडलेत. कारण चित्रपट हा सस्पेन्स थ्रिलर मिस्ट्री हा कुठंतरी मागं पडतोय. त्यांनी कॉमेडीकडे जास्त भर दिला असं वाटतंय. कारण तो सिरियसनेस म्हणजे एक बॅग 5 कोटीची बॅग गहाळ झाली आणि ते त्यांच्या पात्रांमधनं तो सिरियसनेस दिसतच नाही. मला तर दिसत नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला नाहीये. कारण ती पात्र जरा कॉमेडी सस्पेन्स आणि थ्रिलरपेक्षा म्हणजे कॉमेडीकडं, विनोदीकडं जास्त हा पिक्चर झुकतोय असं वाटतंय. हा, चित्रपटामध्ये थोडीशी मिस्ट्री आहे, ती बॅग खरंच कुठं आहे, काय मिळते का नाही हे सगळं आपल्याला दिसतंय. पण ते जी पद्धती, जी काही ढब घेतलेली आहे त्यांची इन्व्हेस्टिगेशनची वगैरे, ते सगळं कॉमेडीकडे मोडतंय. मी तुम्हाला तुम्ही हा पिक्चर बघितला असाल बघा तुम्ही, 36 चायनाटाउन एकदम जबरदस्त होता. त्याच्यामध्ये सुद्धा एक मर्डर असतो, मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन, आणि ती जी सगळी पात्र जी दाखवली असतात त्याच्यामध्ये, परेश रावल असू दे, शाहिद कपूर, करीना कपूर, बाकी अर्चना पूरन सिंग, ही सगळी पात्र त्या मर्डर झालेल्या ठिकाणी जाऊन आलेली असतात. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्यावर संशय असतो. त्याच पद्धतीने ही जी मिसिंग बॅग आहे ना, ही जी गहाळ झालेली बॅग, त्या बॅगेवर हात टाकलेला असतो यातल्या सर्व कॅरेक्टरनी, म्हणजे या संपर्कात आलेले असतात. त्यामुळं सगळ्यांच्या बरोबर इन्व्हेस्टिगेशन चालू असतं की बॅग नेमकी गेली कुठं. त्याच पद्धतीनं आहे. बाकी त्या लेवलची म्हणजे डार्क कॉमेडी तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण थोडंसं कॉमिक रिलीफ बघायला मिळेल. पण पिक्चर बघण्यासारखं आहे एवढं मात्र मी म्हणेन. गाडी नंबर 1760, मला याचं टायटल आवडलं, 1760, कारण आपल्या बोलण्यात नेहमी असते. चित्रपटाला मी देईन 5 पैकी 3.5 स्टार, आणि खरोखर चित्रपट चांगला आहे. आता असं नाही की वाळवीच्या लेवलचा नाही म्हणजे बघायचंच नाही. चित्रपट तुमचे पैसे वसूल करणार आहे. आणि बाकी यातलं मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे प्रथमेश प्रभ आणि प्रियदर्शिनी इंदुलकर, सुहास जोशी त्या काय नेहमीप्रमाणे, आणि तायडे, शुभंकर तायडे, ओके, हे सगळे म्हणजे यांची जी काही यांची ॲक्टिंग आहे ना, आता जेवढे रोल मिळाले तेवढं त्यांनी चांगले केलेतच, त्याबद्दल काही वाद नाही. बाकी यातलं जे पार्श्वसंगीत आहे ते खरोखर चांगलं आहे. आणि गायकवाड साहेबांचं लेखनापेक्षा दिग्दर्शन मला आवडलं. बाकी लेखनात त्यांनी कथेत अजून जरा जोर दिला असता तर खरोखर एक उत्कृष्ट दर्जाचा पिक्चर बनला असता, एवढं म्हणायला काय हरकत नाही. पण बाकी तुम्ही चित्रपट हा नक्की बघा.